यू सो मच योगेश पाटील सर, समीर ठाकरे सर, उपस्थित लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत, तसेच प्रिन्स मूवीची जोडले गेलेल्या ऑनलाईन प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय। जी व्यक्ती आहे सर्वोत्तम असे आमचे गौतम पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, सर्व इतर मान्यवर। मागच्या वर्षी गौतम पाटील साहेबांनी अगदी स्पर्धा गाजवली होती, त्यांच्या पायाच्या तालावरती अक्षरशः गौतम पाटील सुद्धा लाजेल असे त्यांचं आपण तालमेल बघितलेला, असे आमचे गौतम सेठ पाटील आपल्यामध्ये आहेत। सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहतोय प्रेक्षको, DPL धामणगाव प्रीमियर लीग 2025 पहिलीच रजनी आणि पहिलीच रजनी अगदी पूर्णपणे थाटामाटामध्ये इथे पार पडत असताना नवीन सामना आपल्या भेटीस सुंदर पाटील साहेबांचा संघ ओमसाई विरुद्ध ज्ञानेश्वर पाटील साहेबांचा संघ शिवांश 11 आणि शिवांश 11 संघ फिल्डिंग करणार आहे। पंच पाहतोय आपण मैदानामध्ये परेश महाजन सर, सोबतीला गोकुल पाटील सर। पहिला चेंडू मार्गस्थ गोलंदाज योगेश 40+, पहिलाच फ्लाइट द्यायचा प्रयत्न, पायाच्या जवळ टाकला, स्वीपचा प्रयत्न केला होता, तिथे पॅडल स्वीपचा प्रयत्न होत असताना पंचांनी सांगितलं की हा लेग बाईज आहे। पंच दर्शवत असताना पहिली धाव इथे जोडण्यात येते हर्ष गायकर आमच्या सोबतीला स्कोरिंगसाठी। सलामीची जोडी शेखर महेकर आणि सोबतीला सुनील 40+, दोन्ही पण 40+ चे खेळाडू, जुना जाणता अनुभव जे पूर्णपणे वापरतील ह्या सामन्यामध्ये आणि आपण त्यांचा खेळ पाहणार आहोत। लख शुभ्र प्रकाश पाहतोय रजनीमध्ये आणि पुन्हा एकदा फ्लाइट, हो छान पद्धतीने एकदा टॉस केला चेंडूला, फ्लाइटेड डिलिव्हरी, काय जुना अनुभव वापरतायत बघा, डेलिशियस, अगदी कसदार बॉलिंग करतायत, कसलेले नावाजलेले क्रिकेटर आहेत पुराणा चावल। आणि निंबोलीला फायनल जेव्हा मारली तेव्हा हे गोलंदाज होते इथे सक्षम आहेत, ज्यांची आपण बॉलिंग इथे पाहतोय। ओव्हरपिच चेंडू होता, त्याला ड्राईव्ह करताना तिथे चांगली फिल्डिंग सुद्धा झाली, शॉर्ट मिड विकेटला कव्हर केलं गेलं आणि इथे आपण पाहतोय की धाव जोडली गेली शेखर महेकरच्या बॅटमधून। धाव संख्या 2 सुनीलच्या बॅटमधून धाव आली, सुनील आणि शेखर इथे खेळतायत। शेखर शून्यावरती येत, आता शेखर स्ट्राईकला, हो यावेळेला येऊ दिला आणि लेट कटचा नजारा पेश केलाय, यालाच म्हणतात शक्तीपेक्षा शक्तिश्रेष्ठ। चेंडू धावतोय, पळतोय आणि गौतम पाटील सुद्धा पळतायत, तसं चेंडू पळाला सीमारेषेच्या बाहेर, 4 रन। गेले होते, चेंडूला येऊ दिलं, पॉज घेतला, अगदी बॉडी बॅलन्स राखला, दोन्ही पायावरती वजन ट्रान्सफर केलं आणि फक्त बॅटचा चेहरा उघडून चेंडूला दिशा दिली होती, बॅकवर्ड पॉइंटच्या मधून चेंडूला काढलं, सुरेख पद्धतीने ते चौकार प्राप्त केला शेखर या बॅट्समनने। धावसंख्या पोहोचली आपल्या संघाची 6 वर। बॅटिंग करतोय सुंदर पाटील साहेबांचा ओमसाई प्रतिष्ठान। पुन्हा एकदा फ्लाइट, या वेळेला सुद्धा बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न होता, आता मात्र विकेट कीपर तिथे थोडीशी मिस फिल्डिंग करतायत आणि बॅकअप होत असताना तिथे एक धाव अगदी वेगाने लुटली गेली। नुकतंच आमचे एक बैलाचे मालक सुद्धा इथे बसले होते, बहुतेक वडपे गावचे, त्यांच्या नखऱ्या बैलाच्या वेगाने धाव पूर्ण केली। त्यांचा नखऱ्या बैल सुद्धा चांगले नखरे दाखवतोय बरं का बैलगाडा शर्यतीमध्ये, आणि भिवंडी परिसरात सुद्धा आता अनेक बैलगाडा शर्यती आपल्या समोर भेटीस येणार आहेत, जसं रायगड गाजतंय, पुणे गाजतंय, बदलापूर परिसर गाजतोय, जसे देसाई गाजते, सावली मैदान गाजतंय, धामणगावचं सुद्धा लक्षाबैल गाजतोय। हा फटका तिथे इथे टिपला गेला झेल वाईड स्लॉगनला आणि फलंदाज झालाय फेल, पहिला विकेट पतन। मस्त झेल टिपला जतीन यांनी, तिथे चांगला बॅलन्स राखला, चांगला जज केलं होतं पाहिलं आपण, आणि असं झेल टिपणं फार वाखाणण्याजोगं असतं, कौतुकास्पद असतं, कारण क्रिकेटचं ब्रीदवाक्यच आहे की कॅच विन्स मॅचेस, कॅचच्या संधी कधी आपण सोडायच्या नसतात। नुकतंच योगी सरांनी उल्लेख केला की एक वेळ तुम्ही रक्तदान करा, नेत्रदान करा, परंतु एखादा क्रिकेटला जीवनदान देऊ नका, तो घातक होऊ शकतो आणि तुमच्याकडून सामना हिसकावून घेऊ शकतो, जसं रोहित शर्माने करून दाखवलं होतं। आणि मागच्या फायनलमध्ये सुद्धा रोहित शर्माला चान्स मिळाली होती, आपण पाहिलं, आणि त्या ठिकाणी 76 धावा त्यांनी ठोकल्या होत्या, म्हणून नेहमी म्हटलं जातं की
आलेल्या संधीचं सोनं करायचं असतं, कारण जगामध्ये मित्र कधीच सोन्यासारखी संधी येत नसते, तर आलेल्या संधीचं सोनं करायचं असतं. आणि ज्याला संधी मिळते ना तो नशीबवान असतो. जो संधी तयार करतो त्याला बुद्धिमान म्हटलं जातं, पण जो संधीचं सोनं करतो त्याला विजेता म्हटलं जातं. इथे पहिलं षटक समाप्त झालं आणि धावसंख्या आपण पाहतोय एका गडाच्या मोबदल्यामध्ये 7 वर 7 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकामध्ये बघितलं आपण की पहिला लेग बायच होता, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल, एक सुंदर चौकार, परत सिंगल आणि शेवटच्या चेंडू होती सुंदर झेल टिपला. झेलच्या रूपामध्ये फलंदाज बाद झाले म्हणजे सुनील परतले 40 प्लसचे आणि त्यांच्या जागेवरती सेकरला जॉईन झालेत नवीन फलंदाज मिस्टर अक्षय इनॅक्ट 3 वन डाऊन बॅट्समन. संघाचे आयकॉन सुद्धा आहेत इथे, आम्हाला जबरदस्त सहकार्य करतायत आमचे राहुलजी दिवेकर आमच्या पाठीमागे आहेत आणि आमच्या पाठीमागे ते पाठीचा कणा सुद्धा बरू पाहतायत. जसं हर्ष गायकर स्कोरिंग करतात इथे पाठीमागे आले, लॉंग ऑफ वेगाने चांगला बॅकअप दिला, परंतु त्या दरम्यान एक धाव रोखू शकले नाहीयेत. मिड ऑफला बीट करून चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि त्या दरम्यान डील करून दाखवत आहेत बॅट्समन सेकर की मला फटका अजून चांगला सजवता आला असता, परंतु नंतर ते अजून चांगले फटके मारतील असं आपण त्यांची फटकेबाजी पाहता म्हणू शकतो, कारण त्यांच्या बॅट म्हणून 6 धावांचा ओघ आलाय, एक चौकार त्यामध्ये समाविष्ट आहे. एकूण धावसंख्या संघाची ओमसाई प्रतिष्ठानची एक गडी बाद 8 आणि नुकतीच 13 गावची प्रीमियर लीग जी पार पडली, 16 गावची 40 प्लस, त्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरलेत मिस्टर शेखर. धावतायत लक्षाच्या वेगाने, बघा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. मस्त पद्धतीने त्यांचं रनिंग बिटवीन विकेट पाहिलं आपण. यालाच म्हणतात धामणगावचं क्रिकेट, म्हणून तो धामणगाव नेहमीच एक एक महिना आधी तयारी करतोय, कारण त्यांना अशा प्रकारची स्पर्धा सजवायची असते, घडवायची असते, साकार करायची असते. आणि याची ध्येयाची डोळा आपण उत्कृष्ट अमृतावनी गोड सोहळा पाहतोय आपण. DPL धामणगाव प्रीमियर लीग, अख्खा धामणगाव खेलेगा, मस्त खेलेगा, खेलेगाच. तिसरं पर्व आहे, यातच सर्व असं तिसरं पर्व ज्याचं वाटावं गर्व सर्वांना. अशी स्पर्धा इथे आपल्या डोळ्यासमोर आपटे दिली. अप ट्रॅकरचा प्रयत्न होता, पुढे पावलांचा वापर करता सेकरने, पण तो तिथे चेंडूला शोधू शकले नाहीत. चेंडूला चेस केलं होतं, फेस केलं होतं, पण तो चेंडूला नीटसं त्या ठिकाणी ड्राईव्ह करता आलं नाही. पाहिलं आपण त्या ठिकाणी बाउन्सर वापरला गोलंदाज सागर गुळवीने. धावसंख्या 9 वरती आहे, 9 ऑन द बोर्ड, एक गडी बाद. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. गुळवीचं वेगाने येतोय, चांगला रिलीज. यावेळेला अगदी नो लुक शॉटचा प्रयत्न होता, फटक्यामध्ये पाहिलं नव्हतं, अगदी फक्त बॅट फिरवली होती. आणि पंच परेश महाजन सर सांगतायत, ज्यांचं नुकतंच आगमन झालं, मिस्टर PM, त्यांनी आम्हाला इशारा केला की लेग बायच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाईल. आणि धावसंख्या इथे फुललेली असताना पाहतो आपण दुहेरी अंकामध्ये 10 वरती टीम ओमसाई प्रतिष्ठान सुंदर पाटील साहेबांचा संघ. सामना क्रमांक 4 इथे सुरू आहे या पहिल्या रजनीतील. 8:30 वाजायला आले आहेत, परंतु चांगल्या सामन्यांची लय सापडली आपल्याला. स्पर्धा लय भारी घडत आहे. आपटे दिली, उडवण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या डोक्याकडे जात असताना चेंडू अगदी फ्लाइंग स्लिपला टिपला जातोय झेल आणि फलंदाज झाला फेल. मिस्टर अक्षय बाद, बॅक टू द डगआउट, दुसरा गडी गारद. सीधा साधा खेळून चालणार नाहीये, वेगाने गुळवी येतोय, रिलीज करतोय, हो वेग तेज तारा तीक्ष्ण बारा, काय जबरदस्त क्विकर वन होता, फास्टर वन. चेंडू लेग कटर टाकण्याचा प्रयत्न केला, शॉर्ट ऑफ स्लाइटली गुड लेंथ होता, टप्पा पडला, चेंडू आउट स्विंग झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन अगदी सुंदर पद्धतीने विसावला. अशा प्रकारे षटकाची समाप्ती केली सागर गुळवीने. या षटकात फक्त 2 धावा दिल्या प्रेक्षको, होऊन जातात टाळ्या सागरसाठी. काय मस्त बॉलिंग केली बघा.
सेकंड ओव्हर मध्ये त्याने येऊन दबाव टाकला पूर्णपणे, एक गडी सुद्धा बाद केला, पाहिलं आपण झेल देण्यास भाग पडलं. अशा प्रकारे 2 षटकामध्ये धावसंख्या ओमसाहेब प्रतिष्ठानची 2 गडी बाद बरोबर 10 वर. 1-0 ऑन द बोर्ड. आणि मागच्या वर्षी सुद्धा मी उल्लेख केलेला, जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये महेश माळे यांचे सुपुत्र हिमांशु महेश माळे गेले होते आणि आता सुद्धा बीसीसीआयच्या मान्यता प्राप्त CK नायडू डोमेस्टिक सीझन 2023-24 ह्या 23 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातील गुणवंत अनुभवी क्रिकेटपटू मिस्टर हिमेश महेश माळी भिवंडी धामणगाव या खेळाडूची अरुणाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन कडून निवड झाली आहे. प्रेक्षको टाळ्या वाजवा आणि त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. जबरदस्त क्रिकेटर घडवलाय महेश दादा यांनी. त्यांचा सुपुत्र मिस्टर हिमेश महेश माळी, क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन अभिनंदन. मस्त, चांगला क्रिकेटर घडलाच पाहिजे आपल्या परिसरामधून. रणजी असो, CK नायडू असो, IPL असो, इंटरनॅशनल असो, सर्वांमध्ये क्रिकेटर गेले पाहिजेत. बिकॉज भिवंडी आता क्रिकेटची पंढरी बनलेली आहे. इथे बघा काय तिथे तीक्ष्ण नजर, घारीसारखी नजर, आणि विकेट किपरने 0 सेकंद मध्ये तिथे रन आउट केलंय. फलंदाज शेखर बाद. पण ते विकेट किपर योगेश भोईरचं, क्या बात आहे. कारण MS धोनीने सुद्धा अनेक सामने आपल्याला असे जिंकून दिलेत. त्याचा चाणाक्षपणा, त्याची चांगली कॅप्टन्सी, त्याची गाडीसारखी चौफेर नजर सर्व जगाने ज्यांची पाहिली ते असे MS धोनी. आणि आपण पाहतो विकेट किपर आपल्या ह्या संघातील मिस्टर योगेश भाईर. व्हेरी गुड थ्रो अँड व्हेरी गुड विकेट टेकन. नवीन बॅट्समन नवीन आला विजय आणि त्याला इथे थांबवले. वेग गोलंदाज इथे भावेश, ज्याने मागच्या वर्षी खूप भाव खाल्ला होता. भावेश, तो मला आठवतोय पूर्णपणे त्यांनी सामने मैदान गाजवली होती. तो भावेश चांगला चाणाक्ष क्रिकेटर आहे, अष्टपैलू आहे आणि जो आता बॉलिंगच्या मुद्रेमध्ये आहे. 2 डागोपाठचे त्यांनी डॉट काढलेत आणि धामणगावचा तो इमर्जिंग उगवता सितारा आहे मिस्टर भावेश. या बेला पाय चेंडू आणि तिथे पंचांनी सांगितलं की चेंडू लेग स्टिकला सोडून जातोय. लेग स्वीपचा प्रयत्न होता तिथे, त्या प्रयत्नामध्ये असफल ठरले आणि बॅट कट सांगितली तिथे पंचांनी. दॅट्स इट. म्हणूनच तर अपील फेटाळली गेली. तिथे गोकुल पाटील सर आहेत, स्वेरले पंच परेश महाजन सर आहेत. धावसंख्या एकनी पुढे सरकत आहे ओमसाहेब प्रतिष्ठानची 11 वर. 3 गडी बाद झाले. शेखर परतले, सुनील बाद झाले, 40 चे अक्षय बसवंत सुद्धा बाद झाले. पण तो अक्षय पाटीच्या सोबतीला आता विजय धिंडे आहेत. गोलंदाज भावेश पुन्हा एकदा उर्ध विकेट जातोय. हो, यावेळेला शॉर्ट ऑफ स्लाइटली गुड लेंथ. आता मात्र पंचांनी हेरलं की चेंडूचा इम्पॅक्ट बाहेर आहे. चेंडू स्वेअर घोषित केला जातोय आणि वाईटचा इशारा होत असताना धावसंख्या आता बराच वेळानंतर 1 पुढे सरकत असताना ओमसाहेब प्रतिष्ठानची 3 गडांच्या मोबदल्यामध्ये 12 वर. सुंदरजी पाटील साहेबांचा संघ इथे बॅटिंग करतोय. ज्ञानेश्वर पाटील साहेबांचा संघ शिवांश 11 फिल्डिंग करतोय, ज्याने टॉस जिंकला. फ्लाइट दिली आणि तिथे चॉपचा प्रयत्न होता. तिथे बॅट वेगाने स्लाइस केली होती, परंतु त्या प्रयत्नामध्ये चेंडू मिडल झाला नाहीये आणि पाहिलं की तिथे शॉर्ट थर्डमॅनला चांगलं कव्हरिंग केलं गेलं आणि एक धावेने इथं समाधान मानावं लागते टीम ओमसाईला. पूर्णपणे जखडून ठेवले, डांबून ठेवले, गलचेपी करून ठेवले बॉलरने, कारण कुठल्या प्रकारची जागा देत नाहीत मोठे फटके मारण्यासाठी. या इनिंगमध्ये फक्त आपण एक चौकार पाहिला आतापर्यंत, जो पहिल्या षटकामध्ये आला होता, जो चौकार मारला होता मिस्टर शेखर महेकरने. त्यानंतर पुढचा चौकार पाहिला नाही आपण, षटकार सुद्धा पाहत नाहीये. काय बॉलिंग केले हो, जबरदस्त गुड लेंथ टप्पा. चेंडू खाली सबमरीन डिलिव्हरी, समुद्र सपाटी लगत त्याला म्हणतात. चेंडू पानबुडी प्रमाणे खाली घुसतोय. मस्त बॉलिंग, यालाच म्हणतात इमर्जिंग स्टार ऑफ द धामणगाव, उगवता सितारा. तारे जमीन पर मिस्टर भावेश हियर, भावेश भोईर. मस्त काय बॉलिंग करतोय. ज्याला नाही कुठलाही धीर तो भावेश भोईर. मस्त पद्धतीने, धीरोदत्त पद्धतीने, गंभीर पद्धतीने, खंबीरपणे बॉलिंग करतोय.
हो, आत्ता सुद्धा सुरेख काय चेंडू टाकतोय. असे गुडनेट होते चेंडू टाकले ती बॅट्समनला सुद्धा पूर्णपणे चकमा मिळत असतो आणि पूर्णपणे चमकवलं लागोपाठचे दोन अगदी बीट करणारे चेंडू हाताळले. आणि हाच तो भावेश आहे ज्याला भावआधी यश प्राप्त झालंय, ज्याने या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि ते जबरदस्त इथे त्याने परफॉर्मन्स दाखवलं. पुढच्या टॉससाठी आपण सज्ज राहायचंय मिस्टर आमचे. महाकाय 11 विरुद्ध द्रोण 11 असे दोन संघ असतील. महाकाय म्हणजेच आमचे महेश दादांचा संघ, यस, आणि अतिश भोईर साहेबांचा द्रोण 11. या दोन्ही संघनायकांना विनंती आपण टॉस बॉक्सकडे पाचारण व्हा, कारण आपण पुढच्या 2 षटकानंतर तुमचा टॉसचा कौल घेऊ. परंतु या ठिकाणी प्रेक्षक धावसंख्या फारच कमी दिसते आपल्याला. 3 षटकांमध्ये 4.33च्या वेगाने अवघ्या धावा आहेत त्या 13 आणि धावसंख्या 13च्या वरती 3 गडी बाद. 3 धक्के दिले, त्या धक्क्यातून अगदी सावरता येत नाहीये. पूर्णपणे बावरे करून ठेवलेत, बावरून ठेवलंय गोलंदाजाने. यालाच म्हणतात तुमची चांगली बॉलिंग. तुम्ही बॉलिंग वरती सुद्धा इथे दबदबा राखू शकता. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं एक डिपार्टमेंट जर खूप स्ट्रॉंग असेल ना, तरी सुद्धा तुम्ही चांगलं परफॉर्मन्स करू शकता. परंतु ज्या संघाचे तिन्ही डिपार्टमेंट अगदी स्ट्रॉंग आहेत ना, तो अगदी संघ पूर्णपणे वर्चस्व गाजू शकतो, पूर्णपणे दबदबा निर्माण करू शकतो. इथे खराब चेंडू आणि स्वेर मारा, फुल टॉस, वाईट +4, 5 4 रन. भरकटलेला चेंडू तो सुद्धा फुललेंचा फुलटाच वापरला गेला. त्या चेंडूवरती विकेट किपर, लेग स्लिप सर्व काय बीट झाले आणि तिथे लकी फायबर मिळालं. या 5 धावांनी धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचलेली आहे. आता मात्र धावांचा वेग वाढेल, त्याचं कारण की मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. एक तुमची चुकी तुम्हाला नुकसानदायक होऊ शकतं आणि एक तुमचा लकी फॅक्टर तुमचा फायदा करू शकतो. इथे लक फॅक्टर ऑन झालाय टीम ओम साई प्रतिष्ठानसाठी, सुंदर पाटील साहेबांसाठी. इथे धावसंख्या वाढते 5नी. प्रेक्षकांना विनंती आहे का आपण जेव्हा चेंडू तुमच्याकडे येईल ना, तेव्हा तुम्ही चेंडू अडू शकता मैदानाच्या बाहेर आणि तुम्ही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपला वेळ वाचेल. चेंडू सुद्धा वाचतील बरं का, ते सुद्धा वाचवायचेत आपल्याला. येस, ज्ञानेश्वर पाटील साहेबांचा संघ फिल्डिंग करतोय, शिवांश 11. आणि ह्या संघासाठी ज्ञानेश्वर पाटील साहेबांसाठी स्पेशली आमचे कुक्षगावचे लाडके उद्योजक शेखरजी मुत्राम पाटील सेठ यांच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा आल्यात. वेलकम शेखर दादा, आपलं हार्दिक स्वागत. आमचे सर्वांचे ते लाडके आहेत, खूप काय प्रेम देतात आम्हाला. कुक्षगावमध्ये जेव्हा जेव्हा कॉमेंट्रीला असतो, त्या स्पर्धांमध्ये असतो, तेव्हा शेखर पाटील नियमित उपस्थित असतात. इथे जास्त वेळ घेऊ नका, चेंडू पण आता आलेला आहे, लगेच सामना सुरू करा, खेळ सुरू करा. धावसंख्या पाहतोय आपण इथे आहे ती 18 वरती 3 गडी बाद. माफ करा, मी मगाशी 19चा उल्लेख केला, 18 आहेत. आणि धामणगावचे लाडके भांजे शेखर पाटील इथे बघा, लाड प्यार नाहीये, पंच लाड करणार नाही, वाईटचा इशारा करतायत. आणि अवंत धावणे आता धावसंख्या 19 वर बरोबर आहे, 19. बघा लगेच बॉलरला कान मंत्र देत आहेत. ही गरज आहे फार कॉन्फिडन्स वाढवण्याची. शेखरजी मुतराम पाटील कुकसेचे आणि ते भांजेत आमचे धामणगावचे मामा भांजे, एक दूसरे को यहाँ पे शुभेच्छा दे रहे हैं. या आला चेंडूला टर्न केलं, लॉंग लेग आणि 5 लेगच्या मध्ये तिथे चेंडू जात असताना क्षेत्ररक्षक वेगाने आला, तिथे द्विधा परिस्थिती होती, त्याच कारणाने तिथे थांबले. आणि म्हणतात की तिथे थांबला ना सूर्य, कधी थांबली ना धारा, या धुंद वादळांना कोठला किनारा, किनारा गाठला बॅट्समन, बॅक टू द पॅव्हलियन, बाद. तिथे लगेच तुमचं नुकसान झालं. म्हणजे जीवनामध्ये प्रेक्षक असंच आहे की तुम्ही उशीर केला तरी सुद्धा नुकसान होऊ शकतं, अति घाई केलं तरी सुद्धा संकटात जाऊ शकतात. जगाव तर कसं, कारण जगाव तसंच लागतं, काही त्याला आपल्याला हे ना ऍडजस्टमेंट नाहीये. म्हणून म्हणतात की वेळेनुसार चाला, काळानुसार बदला, आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे, उगाच म्हटलं नाही. तिथे बदल केला, स्वतःला थांबवलं, त्या वेळेला जर तुम्ही अगदी समतोल धावले असते, तिथे विकेट तुम्हाला गमवता आली नसती. इथे वेगाने स्लाइस केलं, नीटचं मिडल झालं नाही, चेंडू ट्रॅव्हल झाला बॅकवर्ड पॉइंटला. आणि धावसंख्या 1ने आता पुढे सरकत असताना पाहतोय आपण, बरोबर 21 वर.
आणि बघा आमचे सेकर दादा मुत्राम पाटील कुक्षाचे उद्योजक जे भांजे धामणगावचे त्यांच्या माध्यमातून मोठं बक्षीस येते आलंय. बक्षीस इथे फुलटॉतला ड्राईव्ह केलंय. बक्षीस आलंय ते 10,000 रुपयांचं. जर ज्ञानेश्वर पाटील साहेबांच्या शिवांशी लिओनने जर सामना जिंकून दाखवला ते त्यांचे लाडके भांजे मिस्टर शेखर दादा मुद्रम पाटील साहेबांकडून तब्बल 10,000 प्राइज. वेलकम वेलकम. आणि इथे एक धाव वेलकम आले. धावसंख्या 22 वर. 22 ला स्पर्धा सुरू झाल्या. 22, 23, 24, 25 मला वाटतं पर्व तिसरा आहे. 23 ला सुरू झाली 22-23 मध्ये. आणि इथे स्लाइस केली. पुन्हा एकदा चेंडू कव्हर पॉइंटला तिथे 30 सर्कल मध्ये कव्हर केला जातोय. 30 सर्कल तिथे बेदू शकत नाहीयेत. मोठे फटके येत नाहीयेत. चौकार षटकाची आतिषबाजी पाहायला मिळत नाही. मला वाटतं हर्ष आतापर्यंत एकच चौकार आहे ना. पहिल्याच तो षटकामध्ये मारला होता शेखर दादांनी. आणि एक वाईटने फायबर गेला होता. तो वाईट होता. चेंडूच वाईट होता तो. परंतु बॅट मधून चौकार आला नाही. धावसंख्या 23. उडवलाय आता सॉफ्ट डिस्मिस होण्याची दाट शक्यता. विकेट किपर झेल टिपलाय आणि फलंदाजाचं इथे पतन झाले. धक्का क्रमांक 5. शिवान शिलनची लाडकी पोर आहेत ती बघा. अगदी चिमुकली पोर आहेत. मजा करतायत. हीच तर आमची स्पर्धा आहे. हीच तर जत्रा आहे. नुकतंच समीर सरांनी उल्लेख केला की धामणगावची यात्रा आहे. अशा अनेक यात्रा येतात. शिवरात्र येते, हनुमान जयंती येते, परंतु ही स्पर्धा हा आमचा कॅलेंडरचा उत्सव आहे धामणगावचा. 21, 22, 23 मार्च रोजी आता 21 इथे तारीख आलेली आहे आमच्या कॅलेंडर वरती. ही स्पर्धा क्रिकेटचा महासंग्राम धामणगाव प्रीमियर लीग. अख्खा धामणगाव खेळेगा. आणि या सामन्यामध्ये जर विजय प्राप्त केला तर सीमाशिलनसाठी स्पेशल प्राइज आहे. शेखर दादाकडून पद्धत फायनल मारली तर त्यांच्यासाठी असेल तर 10,000 पेक्षा जास्त प्राइज असणार आहे. असं करेक्शन त्यांनीच केले आणि आम्हाला करण्यास सांगितलंय. कदाचित शेखर दादाला धडकी भरली असेल की शिवा संघ इथे जिंकू शकतो बाबा. लगेच 10,000 मोजावे लागतील. हो यावेळेला चेंडूला खोदणं भाग पडलं. बॅटाने पॅडच्या मध्ये होता. सरळ अगदी ड्राईव्ह केला. बॉलरच्या हातातून निसटला आणि त्या दरम्यान एक सिंगलची प्राप्ती केली. धावसंख्या सिंगलने पुढे सरकत असताना 24 वर. 24 वर्ष वयाची सचिन तेंडुलकर साहेबांनी दिली आपल्या ह्या पूर्ण जगाला. आणि ते आपल्या प्रत्येकाच्या गळ्यातले ताईत बनले. गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन तेंडुलकर साहेब. आता नुकतेच पण काय खेळले ते जबरदस्त मास्टर लीग मध्ये चॅम्पियन. वा वा. वेस्ट इंडिजला पाणी पाजलं आणि तो त्यांचा दरारा ती दहशत त्यांनी दाखवली. युवराज सिंग सुद्धा सॉलिड खेळले. जबरदस्त सिक्सर किंग. रायडू सुद्धा मस्त खेळले. सॉलिड खेळले. तेच म्हणतात की पुराणा चावल जुनं ते सोनं. आणि या ठिकाणी पाहतो आपण 40+ त्याच दर्जाचे खेळाडू. सन्मान्य अजितजी भोईर साहेब आणि नवनाथजी भोईर साहेब या एवन जोडीचं मी स्वागत करतोय. वेलकम सुस्वागतम. तर इथे 4 षटकांची समाप्ती प्रेक्षक हो. धावसंख्या फक्त 8.0च्या वेगाने 24 वर आहे. आमचे गौतमजी पाटील सुद्धा मजा घेतात आमच्या स्टेज वरती. अगदी स्मित असतं त्याच्यावरती नेहमी असतात. आणि त्यांचे मेवणे सुनीलजी भांगरे साहेबांकडे सुद्धा लाख लाख शुभेच्छा आल्यात. क्या बात आहे. वा वा. काय मैत्री आहे, काय जोड आहे, काय तोड आहे, काय माणसांची जोडणी आहे धामणगावची. जबरदस्त उत्साहित अति उत्साहित स्पर्धा. ज्या स्पर्धेमध्ये काही कमी नाही अशी हमी देणार आमचे धामणगाव. धामणगाव प्रीमियर लीग. शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाज राज पडवले. प्रशांतजी भोईर आणि अशु भोईर साहेबांचं सुद्धा आगमन झालं. ही सुद्धा येऊन जोडी आली. दोघांचे पण संघ आहेत. पण इथे पूल केलं. आडवे झाले. फटका आडवा आणि होलीला झाला पाडवा आणि धावफलक वाढवा. सिक्सर. आम्हाला सहकार्य करायचंय. मस्त पद्धतीने अगदी पोझिशन मध्ये आला. थोडासा शॉर्ट ऑफ गुडलेत होता. जागा बनवली. क्रीजच्या बाहेर निघाले. ऑप्टिकच्या बाहेर निघाले आणि बॅट आडवी करून चेंडूला आडवा केला आणि चेंडूची पूर्णपणे दिशा भरकरून टाकली. षटकारे धावसंख्या वेगाने फुललेली आहे. टीम ओम साहेब प्रतिष्ठानची सुंदर पाटील साहेबांची धावसंख्या सुंदर बनत असताना 30 वर 30 ऑन द बोर्ड. शेवटच्या षटकातील पहिला चेंडूचं आक्रमण केलं. हल्ला बॉल केला लेफ्ट हँडर बॅट्समन मिस्टर अक्षय देसलेने.
देसले आपल्याला मस्त दिसले आणि ज्याचे आपण षटकार पाहणार आहोत. चांगली बॅटिंग करते, चांगली सुरुवात केली. ते आपल्या संघाला जी गरज आहे धावांची ती पूर्ण करत असताना अक्षय इथे पूर्ण थाटा माटामध्ये हल्ला बोल अजून करेल का? समोर गोलंदाज राज पडवले. राज पडवडेला इथे परवडणार का? आता झेल टिपलाय पूर्ण चावल टेकन. योगेश भोईर देर. येस, कॅच कॅच. वा, फलंदाज बाद. प्लस 50 प्लस खेळतायत, 20 प्लस खेळतायत. आता हे आमचे 5-10 प्लस खेळतायत बघा. मस्त नाचतात, बागडतायत. आमचे प्रेक्षक सुद्धा दाखवले जात आहेत. जबरदस्त स्पर्धा पाहतो आपण. काय क्रिकेट, वाखाणण्याजोगी स्पर्धा. असं वाटतं की फायनलचा मुकाबला सुरू आहे की काय. अहो प्रेक्षक हा फक्त पहिल्या रजनीचा क्रिकेट पाहतोय. अजून संडे बाकी आहे. आणि बघा आमचे मान्यवर येत असताना कोणीच थांबणार नाही घरात. राघोजी पाटील साहेब सुद्धा आले, जे मागच्या वर्षी सुद्धा आले होते. राघोजी माळी साहेब, मला तर महेश दादांचे वडील. यस, मी विसरणार नाही त्यांना. यस, महेश दादा यांचे पप्पा आलेले आहेत. या या. ते नेहमीच म्हणतात की तुझे सूरज को या चंदा, तुझे दीप को या तारा, मेरा नाम कर रहा है रोशन जग में मेरा, ये महेश मालिका हिमांश दुलारा, हिमेश दुलारा. येस, वेलकम. या या माळी साहेब, वेलकम, सुस्वागतम. इथे विकेट वेलकम झाली. धावसंख्या आहे ती 30 वरती. नवीन बॅट्समन मैदानामध्ये मिस्टर रोहित जाधव. लाऊड अपील. येस, पंचाचं बोट आकाशामध्ये. फलंदाज बाद. विकेटचं पतन. क्रिकेटच्या खेळाने व्हावा स्वागत ह्या खेळाचा, आणि खेळातून इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी नवी. जबरदस्त डीपीएलची स्पर्धा. आणि हा सामना जर शिवांश इलेव्हनने जिंकून दाखवला ज्ञानेश्वर पाटील साहेबांच्या संघाने, तर शेखर मोटर पाटील साहेबांकडून 5,000 रुपये आलेले आहेत. आणि ते धावफलक सांगतो इथे बरोबर 30 वर आहे. 30 ऑन द बोर्ड. आणि जर फायनल मारली तर 21,000 रुपये बक्षीस. शेखरजी मुत्रम पाटील जे भांजे आहेत धामणगावचे, आणि जे सुपुत्र आहेत कुकसेचे. इथे कुकसे नाही तर चेंडू जातो अगदी लांब लांब लांब, दूर दूर दूर. सिक्सर. तर महेश दादा माळे यांच्याकडून 200 रुपये मिळतील. प्रेक्षक हो, तुम्ही सुद्धा इथे खुश होऊन जाणार आहात. इथे मस्त खुश खबर. इथे सुंदर पाटील साहेबांचा धावपळ पुढे जात असताना 36 वर 36. मस्त राज पडवले ते आक्रमण करतोय. इथे बॅट्समन आलेला मिस्टर मोहित. हो, रोहित शर्मा स्टाईलने डाव करतोय. इथे सरळ स्ट्रेट डाव आला होता कार्पेट. तिथे थोडीशी मिसफिल्डिंग झाली. योगेश भोईर यांच्याकडून दरम्यान 2 धावा अगदी लक्ष्याच्या वेगाने पूर्ण केल्या दोन्ही बॅट्समनने. दोघांचा चांगला समन्वय पाहतोय, चांगलं तालमेल. आणि धावसंख्या अलबेल होत असताना सुगंधित होते 38 वर. 38 ऑन द बोर्ड. ओमसाहेब प्रतिष्ठान संघ सुंदर पाटील साहेबांचा बॅटिंग करतो आणि फिल्डिंग करणारा संघ आपण पाहतोय शिवांश इलेव्हन ज्ञानेश्वर दादा पाटील साहेबांचा. दोन्ही संघ लाजबाब खेळतायत. चुरस इथे होत असताना चांगली रंगेल ह्या सामन्यामध्ये. आडवे झाले पण तो तिथे चेंडूला मिडल करता आला नाही. खूपच आडवे झाले होते. चेंडूने फॉलो केलं, बॉलरनी फॉलो केलं. दरम्यान इथे पंचांनी आम्हाला सांगितलं की षटक झालं समाप्त. बहुतेक सर्व षटकांची समाप्ती झाली आणि धावसंख्या थांबली ती बरोबर 39 वर. येस, महाकाल कॅप्टन आणि द्रोण 11 कॅप्टन या टॉस साठी या. तर धावसंख्या प्रेक्षक 39 पूर्ण झाली. 40 धावांचं टार्गेट सेट केलं जिंकण्यासाठी ओमसाहेब प्रतिष्ठान ह्या संघाने. शिवांश इलेव्हन ह्या संघापुढे जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. 42 रिक्वायर्ड. सन्मान्य निलेश दादा भोईर आणि आमचे लाडके गौतमसेठ पाटील टॉस साठी येतील. निलेशजी भोईर आणि गौतमसेठ पाटील.
चला आपण टॉस करतोय प्रेक्षको नवीन सामन्याचा आणि आमचे मान्यवर निलेश दादा भोईर आणि गौतम दादा पाटील यांच्या शुभ असते महाकाय विरुद्ध द्रोण 11. महाकाय 11 विरुद्ध द्रोण 11. कॉईन माझ्या हातात आहे एका बाजूला डीपीएल कॉईन दाखवतील गौतम दादा कॅमेरामध्ये कॉईन दाखवा. डीपीएल दुसऱ्या बाजूला स्वर्गीय दीपक भोईर स्मृती येस दोन्ही कॅप्टन एकमेकांच्या समोर. डीपीएल कॉल ओ गोल गोल फिरतोय जसे तुमचे पाय फिरतात ना गौतम दादा तसे गोल गोल फिरला बरोबर. डीपीएल आलाय टॉस जिंकलाय महाकाल 11 ने. दोन्ही महाराजांचं आभार. निलेश दादा आणि गौतम दादा आपण बसा. धन्यवाद धन्यवाद. काय मागच्या वर्षी आठवतोय कशी मजा आली होती काय फिलिंग आहे आत्ताचं कसं आणि मागच्या वर्षीचं कधी काय फरक वाटतोय का? खूप फरक वाटतोय. या वर्षी तर खूप चांगला केलेला आहे आणि सगळ्यांनी सहकार केला त्याच्यामुळे खूप चांगलं आयोजन केलेलं आहे या वर्षी. काय वाटतं टॉस जिंकला निर्णय शतरक्षण वार पलटवार मिस्टर राजेश पवार समोर आहेत काय रणनीती असेल? नाही गेम आपण घेऊन खेळायचे आहे. त्यांचा मुलगा पण आलाय रुद्र. हो नक्कीच. आज बरेचशा खेळाडूंनी स्वतःची मुलं वगैरे आणली आहेत म्हणजे ही काय मजा आहे म्हणजे तुम्ही कसं फील करताय तुमच्या ह्या वयामध्ये ह्या क्षणाला पण असा अनुभवतोय आधीच्या काळामध्ये असं नव्हतं. छोटी छोटी मुलं खूप असतात का तुम्हाला हरू हरू आता गेम आहे आतमध्ये मजा येईल खेळणार. येस हेच तर चॅलेंज असतं ते तुम्ही स्वीकारायचं आहे बरोबर आहे. राजेश दादा तुम्हाला काय वाटतं आता तुम्ही बॅटिंगसाठी उतरणार आहेत आणि जरी टॉस जिंकला नसेल तरी सुद्धा गेम तर ती गेमच असणार आहे बरोबर. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण समोरच्यावरती मात देऊ शकतो मग ती बॅटिंग असो की बॉलिंग असो. तुम्ही या स्पर्धेसाठी स्पेशली काय तयारी केली आहे? काय नाही स्पेशली बघू आता मैदान उतरलं समजणार कसं खेळ करायचं कसं नाही. आता 24 आणि 25 मध्ये काय फरक वाटतो तुमच्या नजरेमध्ये? भरपूर फरक वाटते गेल्या वर्षीपेक्षा आता याच्यावर पण खूप छान आयोजन नियोजन केलेलं आहे कमिटीकडून माझ्याकडून सर्वांना धन्यवाद देतोय मी. आणि गावकऱ्यांचा प्रतिसाद कसा तुम्ही अनुभवत आहे? हा सामना तुमचा 5वा असेल. हो भरपूर. आणि हा प्रकाश कसं फील करताय? खूप छान आणि याच्या पुढे आपण असंच व्हावं हीच अपेक्षा करतो. धामणगाव प्रीमियर लीग मध्येच व्हावं आणि अख्खा धामणगाव खेळेगा. क्या बात आहे राजेशजी. चला आता टॉस जिंकलाय महाकाल 11च्या कॅप्टनी चेतननी टॉस जिंकला आणि त्यांनी बॉलिंगचा निर्णय घेतलाय. पुढचा सामना असेल प्रेक्षक चालू सामन्यामध्ये पुढे काय घडेल 40 धावांचं लक्ष आहे त्यासाठी तुम्हाला आता कॉमेंट्री बॉक्स मधून या इनिंगचं धावतं प्रसारण करतील विवरण करतील मिस्टर समीर ठाकरे सर ऑन द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद थँक्यू सो मच. Check. Hello, check. Thank you so much, Yogi sir, and thank you so much, Manoj Karve sir. सुभाषजी धुमाळ सरांकडनं देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. 40 रनों की चुनौती यहाँ पर पूरी करनी होगी यदि इस मुकाबले को जीतना है. अच्छी गेंदबाजी देखने को मिली यहाँ पर पहले पारी में खासतौर से योगेश भोईर जिन्होंने पावर प्ले में अच्छी शुरुआत दिलाई थी और वही बल्लेबाजी करने के लिए पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर ये गेंद थी कट करना चाहते थे लेकिन पूरी तरह से नीचे बैठी हुई गेंद डॉट के साथ अपने ओवर की शुरुआत करते हुए गेंदबाज पहले ओवर में सुनील. दरम्यान या ठिकाणी जो यानंतर जो महाकाल 11 संघ या ठिकाणी खेळणार आहे तो सामना पाहण्यासाठी खास महेशजी माळी यांची लाडके सासरे वेलेगावचे समाजसेवक सन्माननीय जगनजी म्हात्रे या ठिकाणी त्यांचं शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचे पिताश्री सन्माननीय धामणगावचे समाजसेवक राघोजी माळी हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचे सुपुत्र सन्माननीय पंढरनाथजी भोईर हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत धामणगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये. यस वेलकम बैक. फिर एक बार डीपीएल सीजन 3 में आप सभी का हार्दिक स्वागत है. पहली 2 गेंदें यहाँ पर डॉट के साथ शुरुआत करते हुए सुनील जो कि 40+ कैटेगरी में से पहले ओवर लेकर योगेश भोईर जिन्होंने भी अच्छी शुरुआत दिलाई थी अपनी टीम के लिए वो इस बार स्विच हिट करना चाहते थे. लाउडली अपील वहां पर हुई थी लेकिन अंपायर सहमत नहीं. अच्छी गेंदबाजी हो रही है. 40 रनों की चुनौती है. हालांकि ज्यादा बड़ा स्कोर नहीं है लेकिन अगर इस स्कोर को रोकना है तो फिर इसी तरह से गेंदबाजी करनी होगी और वही शुरुआत सुनील के द्वारा देखने को मिली है. हालांकि सुनील जो कि काफी बड़ा नाम है इस दामनगांव क्रिकेट का
काफी इतिहास अगर देखा जाए तो काफी बड़े बड़ी प्रतियोगिता सुनील के द्वारा जीते गए अपने टीम के लिए, अपने गांव के लिए। तो वही गेंदबाजी करने के लिए तैयार हो। इस बार आगे बढ़कर बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, बल्ले का बाहरी सिरा पॉइंट पर गेंद आती हुई और पहली रन, काफी देर से पहली रन अब टीम शिवांश 11 के लिए योगेश बोयर के बल्ले से। पहले पारी में सागर गुलवी जिन्होंने अच्छी गेंदबाजी की पावर प्ले में, उसके बाद भावेश बोयर वो भी अच्छी गेंदबाजी करते हुए दिखे। और फिर एक बार आखिरी ओवर में राज पड़वले के सामने अच्छा मोर्चा खोला था बल्लेबाज ने, लेकिन ज्यादा तो बड़ा स्कोर खड़ा नहीं कर पाए। लेकिन इस स्कोर के ऊपर लड़ सकते हैं, चैलेंज काफी बड़ा दे सकते हैं, क्योंकि ये खेल क्रिकेट का है, इसमें कुछ कहा नहीं जा सकता। कोई भी टोटल बड़ी या फिर कोई टोटल छोटी नहीं होती इस टूर्नामेंट या फिर क्रिकेट में। वो इस बार फिर बाहर निकल कर खेलना चाहते थे। एक और डॉट गेंद, पावर प्ले में अच्छी शुरुआत, काफी दबाव यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम शिवांश 11 टीम के ऊपर जरूर डाला है यहाँ पर गेंदबाजी करते समय। ओम साई प्रतिष्ठान जो कि सुंदर पाटिल की टीम है और सुंदर गेंदबाजी, फिर आगे बढ़कर आगे निकलकर खेलने की कोशिश। एक और डॉट गेंद, क्या गेंदबाजी हुई यहाँ पर सुनील के द्वारा। गेंदबाजी अगर आपको पसंद आई होगी तो एक बार जोर से तालियां होनी चाहिए इस गेंदबाज के लिए। 40 प्लस के खिलाड़ी है, अभी भी काफी दमखम बाकी है इस गेंदबाज में, और वही शो करते हुए सिर्फ और सिर्फ एक रन अपने ओवर में खर्च किया और पावर प्ले में पूरी तरह से फेल हुए बल्लेबाज यहाँ पर शिवांश 11 के। योगेश और मच्छिंद्र जो कि पारी की शुरुआत करने के लिए आए थे लेकिन अच्छा खेल नहीं पाए, जो कि स्टार्ट यहाँ से दिलानी थी जरूरी थी, वो नहीं दे पाए। यहाँ पर कहीं ना कहीं दर्शक अब ज्यादा चिंता में नजर आते हुए शिवांश 11 टीम के। जब पारी की शुरुआत हुई, हालांकि काफी बड़ा स्कोर तो नहीं था, लेकिन 40 के ऊपर ये लड़ सकते गेंदबाज, ऐसा बॉलिंग यूनिट जरूर होम साइड टीम में। सुंदर पाटिल साहब की टीम और एक तरफ धनेश्वर पाटिल साहब की टीम, कुल मिलाकर 12 टीमें इस प्रतियोगिता में। हर साल ये बड़ा त्योहार दामन गांव में रहता है, जिस तरह से पूरा गांव इकट्ठा होकर इस टूर्नामेंट का मजे लेते, इस टूर्नामेंट को एंजॉय करते। अच्छा लगता है जब अपने गांव में कोई ऐसा प्रतियोगिता, ऐसा शो होता है और पूरे गांव का सपोर्ट होता है। सेकेंड ओवर पावर प्ले का आखिरी ओवर, यहाँ पर एक बल्लेबाज तो रिटायर्ड आउट हो चुके, जो कि रूल है 40 प्लस का, एक प्लेयर रिटायर्ड आउट हो सकता है और मेरे ख्याल से मच्छिंद्र वहां पर लौट चुके। सागर गुलवी नए बल्लेबाज तीसरे नंबर पर। बल्लेबाजी में ज्यादा गहराई तो जरूर है, भावेश बोयर का भी आना बाकी है, जो काफी अच्छे स्ट्रोक प्लेयर है, अच्छे हिट कर सकते हैं, लेकिन दबाव में काफी बड़े बड़े खिलाड़ी मार खा जाते और वही नतीजा आप देखने को मिलेगा जरूर। लेकिन खेल अभी भी बहुत बाकी है। दूसरे ओवर में राउंड द विकेट, इस बार फिर एक बार बाहर ही सिरा था, हवा में गेंद जरूर थी, वो डेलिकेट लगाना चाहते थे विकेट कीपर योगेश बोयर, काफी स्ट्रगल करते हुए एक रन वहां पर पूरा किया। एक रन की मदद से टीम की टोटल अब 2 पर जा पहुंची है। अब यहाँ से बैटल अच्छा देखने को मिलेगा, यहाँ से अच्छा फाइट देखने को मिलेगा, इसमें कोई दो संदेह नहीं, क्योंकि दोनों भी जो प्लेयर है अगर देखा जाए तो रेगुलर फॉर्मेट, अंडर 19, अंडर 20 इस फॉर्मेट से खेलते हैं, हर रोज मैदान के ऊपर प्रैक्टिस करते हैं, तो फिर यहाँ पर अच्छा बैटल देखने को जरूर मिलेगा और होना भी चाहिए। जब दोनों तरफ से अच्छी फाइट होती है तो फिर बैटल और युद्ध काफी बड़ा हो जाता है, और वही तो देखने के लिए सब दर्शक यहाँ पर पहुंचे इस टूर्नामेंट का मजा लेने के लिए। तो मजा दिलानी होगी दर्शकों को। ऑन द राइज पुल करना चाहते थे, अक्रॉस लाइन जाने की कोशिश, टिप्पा खाने के बाद कहीं ना कहीं गेंद बाहर निकलती हुई, अक्रॉस निकलती हुई अच्छी गेंद यहाँ पर गेंदबाज रोहित जाधव के द्वारा। हालांकि रोहित जाधव 0 पर आउट हुए थे, लेकिन यहाँ पर गेंदबाजी में अच्छी शुरुआत। दबाव कहीं ना कहीं ज्यादा बढ़ता हुआ अब टीम शिवांश 11 पर। डगआउट में काफी शांति वहां पर देखने को मिली है, जिस तरह से बल्लेबाजी हो रहे हैं, अटैकिंग फील्ड प्लेसमेंट, शॉर्ट मिड विकेट कैचिंग पोजीशन। ओ इस बार खड़े हो, पुल किया गेंद हवा में, फील्डर वहां पर मौजूद है, लेकिन वहां पर प्रयासरत जरूर थे, गेंद उन के सर के ऊपर से 4 रनों के लिए यह पहला चौका।
डिलीवर। हालांकि बॉटम हैंड का अच्छा इस्तेमाल किया था वहां पर बल्लेबाज ने, लेकिन अनुमान कहीं ना कहीं वहां पर गलत हुआ था फील्डर का। फील्डर के द्वारा कहीं ना कहीं मिस्टेक हो गई, और जिस तरह से दबाव बढ़ रहा था वो दबाव कहीं ना कहीं इस चौके की मदद से कम होता हुआ जरूर दिखेगा शिवाजी 11 टीम के माध्यम से। एक बाउंड्री का आना जरूरी था, और वो बाउंड्री यहाँ पर बल्लेबाज रोहित जाधव के सामने सागर गुलवी के बल्ले से। अगली गेंद, ओह क्लीन बॉल, दांडी गुल अराउंड द लेग बोल्ड करते हुए गेंदबाज, तीखा जवाब। बाद यहाँ पर गेंदबाज हावी होते हुए रोहित जाधव, बढ़िया गेंदबाजी। 6 रन नए बल्लेबाज जतीन मैदान पर। अभी भी भावेश भोईर कप्तान खुद नहीं आए, जतीन को भेजा वहां पर ऊपर बल्लेबाजी करने के लिए। अगली गेंद राउंड विकेट, इस बार लॉफ किया गेंद हवा में, लॉन्ग ऑन के फील्डर गेंद के नीचे, लेकिन वहां पर फिर एक बार गलती। चुकीला माफी नहीं, ऐसे गलतियां करोगे तो फिर इस टूर्नामेंट से बाहर होना होगा। आसान सा ये कैच था, लेकिन वो पकड़ नहीं पाए। इस कैच को पकड़ना चाहिए था, लपकना चाहिए था मेरे ख्याल से। जिस तरह से जिस स्टैंडर्ड की ये टूर्नामेंट है, जिस स्टैंडर्ड की ये प्रतियोगिता है, लेकिन वहां पर कहीं ना कहीं गलती कर बैठे फील्डर। लॉन्ग ऑन के मौका मिला है यहाँ पर आते ही जतीन को। 1 रन की मदद से खुद का खाता खोलते हुए टीम की टोटल 7 रन। योगेश भोईर सामना करेंगे इस बार रोहित जाधव का। हो इस बार क्या एफर्ट लगा है, पूरे 2 रन, मेरे ख्याल से 2 नहीं बल्कि 3 नहीं 2 रन तो बचा ही ले। क्या एफर्ट लगाया था, डाइव लगाकर इस गेंद को रोका था। आइए देखते रिप्ले में, जिस तरह से डाइव लगाकर इस गेंद को रोका था फील्डर ने। शॉर्ट स्क्वायर लेग पर अच्छी फील्डिंग देखने को मिली थी फील्डर के द्वारा। दो रन वहां पर पूरे करते हुए दोनों भी बल्लेबाज, और 2 ओवर का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ। पावर प्ले समाप्त, पावर प्ले में रन बने 9, 1 विकेट के नुकसान पर। अब आने वाली यहाँ से 18 गेंदें, 31 रनों की और जरूरत। 3 ओवर का खेल अभी भी बाकी, और 31 रनों की जरूरत है। अक्षय वहां पर मौजूद थे मेरे ख्याल से। क्या फील्डिंग की थी वहां पर, बढ़िया फील्डिंग की थी शॉर्ट स्क्वायर लेग पर। चौका ही था लगभग जिस तरह से गेंद निकल रही थी, लेकिन वहां पर अच्छा प्रयास, और प्रयास में सफल भी हो चुके हैं वहां पर अक्षय। 18 गेंदें, 31 रनों की जरूरत। आखिरी 3 ओवर का खेल यहाँ से शेष, और 31 रन बनाने होंगे। जब 40 की चुनौती सर रखी गई थी कारवे सर, यहाँ पर ऐसा लग रहा था कि योगी सर और मेरी बातचीत भी हो चुकी थी कहीं ना कि ये मुकाबला काफी जल्द खत्म हो जाएगा, लेकिन ये देखिए ये मैच बन चुका है। आखिरी 3 ओवर का खेल अभी भी आना बाकी। 31 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए, और पावर प्ले यहाँ से खत्म हुआ है मेरे ख्याल से, जहां पर जतीन बल्लेबाजी करने के लिए आए। अब हालांकि जतीन का खेल बाकी है, यहाँ से तो आकलन नहीं कर सकते, लेकिन मुझे तो ऐसा लगता है कि भावेश भोईर की वो जगह बनती थी। लेकिन हर एक कप्तान की अलग सोच रहती है, हर एक कोच की अलग सोच रहती है। हालांकि अभी भी जतीन मौजूद है, कहीं ना कहीं मेरे ऊपर पत्थर ना फेंके जाए। गेंदबाजी करने के लिए विजय धिंडे, ये धिंडे नाम के खिलाड़ी भी काफी बड़े। ALPL का फाइनल कौन भूल सकता है, वो धिंडे ने जिस तरह से पारी खेली थी। 40 की चुनौती, गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी, ऐसा भी तो कहा जा सकता है। राउंड विकेट, धिंडे मुड़ते हुए इस बार गेंद हवा में, काफी ऊंची, फील्डर नहीं पहुंच पाए वहां पर। दूसरे का जरूर प्रयास किया जाएगा, आसानी से डबल कंप्लीट करते हुए। इन दोनों की मदद से टीम की टोटल अब आगे बढ़ती हुई 11 पर। 11 रन बने। तीसरे ओवर का खेल यहाँ से
शुरू हुआ है। पहले मुकाबले में, इस टूर्नामेंट के पहले मुकाबले में अगर देखा जाए तो काफी इजी रन चेस देखने को मिला था, और दूसरे मुकाबले में 60 प्लस रन यहाँ पर चेस हुए। फिर तीसरे मुकाबले में भी रन चेस होते दिखे जरूर। अच्छी चेसिंग हो रही है आज, अच्छी बल्लेबाजी हो रही है आज अंडर फ्लड लाइट। गेंदबाजी भी तो अच्छी हो रही है योगी सर। ये मुकाबला लो स्कोरिंग है। इस बार आगे रखी हुई गेंद थी, ड्राइव किया अलॉन्ग द कारपेट, गेंद लॉन्ग ऑन पर जाती हुई फील्डर दो गेंद के ऊपर जरूर झपटे। ओ यहाँ पर क्या हुआ है, दोनों में कॉलिंग हुई नहीं, और वहां पर बल्लेबाज जतिन को लौटना पड़ेगा। ये बड़ा झटका, करारा झटका लग सकता है टीम शिवाज 11 को। कॉलिंग वहां पर कहीं ना कहीं जरूर दिखी नहीं थी, लेकिन मेरे ख्याल से योगेश भोईर को यहाँ पर अपनी विकेट फेंकनी थी जरूर जतीन के लिए, क्योंकि योगेश के भी बल्ले से तो अच्छे रन नहीं आए। 6 गेंदों का सामना किया, सिर्फ 4 रन उनके बल्ले से अभी भी देखने को मिले। ये ज्यादा अच्छी पारी तो नहीं कहा जा सकती। नए बल्लेबाज टीम के कप्तान अब भावेश भोईर को आखिर आना ही पड़ा, आना तो जरूरी था, और उनके लिए अब इनाम भी दिया जाएगा। लगातार 3 छक्के अगर लगाते भावेश भोईर तो कुणाल भोईर की तरफ से 1000 रुपए का इनाम भावेश भोईर को दिया जाएगा। जरूरत भी है यहाँ से बड़े स्ट्रोक की, बड़े हिटों की। इस बार ड्राइव किया, यहाँ पर अच्छा स्ट्रोक कैप को ढूंढ नहीं पाया, वहां पर लॉन्ग ऑफ के फील्डर गेंद पर आते हुए वाइडिश लॉन्ग ऑफ पर अच्छी फील्डिंग, अच्छा क्षेत्र रक्षण। सिर्फ मिलेगा 1 रन, और 1 की मदद से टीम की टोटल अब आगे बढ़ती हुई 13 रन। 13 रन इक्वेशन यहाँ से अब मेरे साथी स्कोरर गायकर बताएंगे। आने वाली यहाँ से गेंदे 15, और इस मुकाबले को जीतने के लिए 27 रनों की जरूरत। 15 गेंदे 27 रन इस मुकाबले को जीतने के लिए। यह मुकाबला बन चुका है, यह मैच काफी बड़ा रोमांचक हो चुका है, इसमें कोई दो संदेह नहीं। लेकिन भावेश भोईर की विकेट काफी महत्वपूर्ण रहेगी यदि ओम साई प्रतिष्ठान टीम के द्वारा देखा जाए तो, और भावेश भोईर का आखिर तक टीका रहना यहाँ पर शिवांश 11 के लिए काफी बड़ा इंपैक्ट डालने वाला है इस मुकाबले में। ओ इस बार आते ही उछाल दिया गेंद को और भेज दिया सीधा तारामंडल में। यह गेंद सीधा लॉन्गन के बाहर 6 रनों के लिए। के बेधडक ये बंदा आहे आणि तो कडक फटका त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला। आते भावेश भोईर ने अपना खेल यहाँ पर पेश किया, शो करते हुए अपनी क्वालिटी। वेलकम किरण भोईर, आपका भी हार्दिक स्वागत है डीपीएल सीजन 3 में। इस छक्के की मदद से टीम की टोटल 19 रनों पर जा पहुंचे हैं, अभी भी 21 रन दूर। यहाँ से गेंदबाजों को भावेश भोईर पर अटैक करना होगा। भावेश की विकेट यहाँ से चटकानी होगी यदि इस मुकाबले में जीतना है, जीत हासिल करनी है। विजय दिंडे राउंड द विकेट, फिर एक बार स्लो हिट, एक और बड़ा हिट, बैक टू बैक 2 छक्के। भोईर ने कप्तान चले सीना तान, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। क्या बल्लेबाजी हो रही है यहाँ पर, पूरी तरह से शांत किया। और कहीं ना कहीं खेमे में जो गर्मा गर्मी चल रही थी यहाँ पर डगआउट में शिवांश 11 के, वहां पर कहीं ना कहीं हंसी देखने को मिली है। अच्छा माहौल अब बन चुका है क्योंकि 2 छक्के लगाए। महेश माली की तरफ से बाउंड्री के बाहर कैच पकड़ने वाले दर्शक को 200 रुपए का इनाम दिया जाएगा। अगली गेंद, एक और अच्छा स्ट्रोक, गेंद हवा में। फील्डर का प्रयास तो काफी अच्छा था लेकिन गेंद को नहीं रोक पाए। गेंद सीधी मैदान के बाहर 4 रनों के लिए।
अक्षय ने काफी अच्छा प्रयास किया था, लेकिन गेंद को नहीं रोक पाए। गेंद सीधी लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर गई 4 रनों के लिए। कोई दबाव, कोई प्रेशर, ऐसी चीज ही नहीं, मेरे ख्याल से भावेश को पता ही नहीं। जिस तरह से टूट पड़े, आती 2 छक्के लगा, 1 चौका लगा। यहाँ से 3 ओवर का खेल पूरा होता हुआ 29 रन अब कुल मिलाकर बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली 12 गेंदें और 11 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। पूरा नक्शा बदल दिया इस मैच का। ऐसा लग रहा था कि ये मैच आखिरी गेंद तक जाने वाला है, जिस तरह से गेंदबाजी हो रही थी। लेकिन कप्तान कहाँ रुकने वाले। 29 रन 2 विकेटों के नुकसान पर 3 ओवर का खेल यहाँ पर पूरा होता हुआ। ऑन स्क्रीन योगेश भोईर जो कि स्ट्राइक एंड पर। अब 12 गेंदें और 11 रनों की जरूरत। हालांकि सलामी बल्लेबाज के तौर पर वो बल्लेबाजी के लिए आए जरूर, लेकिन अच्छी पारी तो नहीं अभी तक खेल पाई। लेकिन यहाँ से एंकर रोल कहीं ना कहीं उन्हें भी प्ले करना होगा। ओम साई प्रतिष्ठान टीम की तरफ से अगर देखा जाए तो योगेश को ज्यादा से ज्यादा स्ट्राइक एंड पर रखना होगा अगर इस मुकाबले में वापसी करनी है। प्लानिंग करनी होगी, प्लानिंग एग्जीक्यूट करनी होगी। इस बार अच्छी गेंद थी, अच्छी लंबाई की गेंद थी, फुलर लेंथ। स्विंग एंड मिस, सीधी विकेट कीपर के हाथों में गेंद जाती हुई डॉट बॉल। 11 गेंदें 11 की जरूरत। चर्चा वही चल रही कि ज्यादा से ज्यादा योगेश भोईर अगर स्ट्राइक एंड पर रहेंगे तो कहीं ना कहीं मौका बन सकता है इस मैच में वापसी करने के लिए ओम साई प्रतिष्ठान टीम को। फिर एक बार गेंदबाज राउंड विकेट। ओ इस बार सीधा खेला है, लेकिन फील्डर वहां भी मौजूद थे। दूसरे का प्रयास वहां पर जरूर किया। कहीं ना कहीं आज फील्डिंग साधारण स्तर पर देखने को मिली ओम साई टीम के द्वारा, और उसी का तो नतीजा है ये मुकाबले में पूरी तरह से अब स्ट्रांगली बैक करते हुए शिवांश 11 के बल्लेबाज। भावेश की कैच कहीं ना कहीं होनी चाहिए थी। जिस तरह से प्रयास तो जरूर अच्छा किया था, लेकिन देयर इज नो एक्सक्यूज। अगर आप इतनी बड़ी टूर्नामेंट खेल रहे हो, इतनी बड़ी प्रतियोगिता खेल रहे हो, तो वहां पर कोई एक्सक्यूजेस चलेंगे नहीं। इस बार आड़े बल्ले से अक्रॉस लाइन गैप को ढूंढा है और गेंद को निकाल दिया सीधा लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर। 4 रनों के लिए योगेश भोईर के बल्ले से आता हुआ पहला चौका। शिवांश 11 टीम। गेंदबाज रोहित यादव जिन्होंने अच्छी गेंदबाजी की थी पावर प्ले में, लेकिन इस बार योगेश के सामने ज्यादा अच्छा नहीं कर पाए। इस बार पलटी स्ट्रोक खेला जरूर, गेंद हवा में। पॉइंट के फील्डर वहां पर प्रयासरत जरूर थे। गेंद निकल रही है कवर पॉइंट की तरफ। 1 रन तो आसानी से वहां पर मिलेगा। अंपायर कोई ना कोई कुछ इशारा तो जरूर कर रहे हैं वहां पर, लेकिन 1 ही रन है। 1 रन की मदद से टीम की टोटल 36 पर। मेरे ख्याल से कप्तान को मौका दिया वहां पर विनिंग स्ट्रोक खेलने के लिए। क्या विनिंग स्ट्रोक आ सकता है? 4 रनों की जरूरत है, 8 गेंदें शेष। डीपीएल धामनगांव प्रीमियर लीग 2025 सीजन 3 काफी बड़ी टूर्नामेंट, काफी बड़ी प्रतियोगिता आप देख रहे हैं। कंसिस्टेंसी, तीसरे साल में टूर्नामेंट। इस बार स्वीप किया, स्लॉग इट, और यह विनिंग स्ट्रोक भावेश भोईर के बल्ले से इस मैच को जीत लिया शिवांश 11 टीम ने। कांग्रेचुलेशंस ज्ञानेश्वर पाटिल, कांग्रेचुलेशंस कैप्टन भावेश भोईर, एंड कांग्रेचुलेशंस ऑल टीम। हार्ड लक, टफ लक ओम साई प्रतिष्ठान। सुंदर पाटिल जिन्होंने पहला मुकाबला तो यहाँ से गवाया, लेकिन बाउंस बॅक करने का मौका उन्हें भी जरूर मिलेगा। तर लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे वळणार आहोत, जेथे सामनावीराचा पुरस्कार दिला जाणार आहे। आणि सामनावीराचा पुरस्कार नो डाऊट जेथे संघ अडचणीमध्ये होता, जिथे विषय गंभीर, तिथे कॅप्टन भावेश भोईर खंबीर, आणि तोच ठरलाय या मॅचचा हिरो।